नमस्कार मित्रांनो, आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर विण दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आपल्या डेली अपडेट्समध्ये आता एक असा मस्त अगदी छान असा गुड न्यूज असलेला धमाकेदार ट्विस्ट आपल्यासमोर आलेला आहे. आणि त्या ट्विस्टमध्ये मित्रांनो, तुम्ही आणि आम्ही सगळेजण इतक्या आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आपल्याला मालिकेमध्ये लवकरच बघायला मिळणार आहे. म्हणजे चक्क आपले स्वानंदी आणि समर आई बाबा होणार आहे. स्वानंदी आता एक गुड न्यूज देणार आहे, ती पण बाळाची. ती जी प्रेग्नन्सी टेस्ट आहे तर ती मात्र पॉझिटिव्ह येणार आहे. आणि हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि ते मित्रांनो होतं कसं, कधी केव्हाही घडलं कसं. आणि त्यात म्हणजे किमयाला आता हाताला धरून समरने चक्क धक्की मारत बाहेर काढलेलं आहे. आणि हे सगळं काही होतं कसं, आणि आपले समर आणि स्वानंदी ही गुड न्यूज कशी देतात आणि हे सत्य समर स्वानंदीला कसं सांगतो हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघत राहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला विण दोघातीलही तुटेना या मालिकेचे असेच डेली अपडेट्स पाहायला मिळतील. आणि आता पुढील भागसुद्धा. आणि मित्रांनो आता तर आपण पार्टीमध्ये बघितलंच, स्वानंदी मात्र आता ड्रिंक्स पेलेली आहे. आणि हे सगळं काही अंशुमन, मलिका, अर्पिता यांनी स्वानंदीला घराच्या बाहेर धक्के मारत आता हिची अवस्था अशी करून समर घराच्या बाहेरकडे असं त्यांना वाटलं असतं, म्हणून त्यांनी तिच्या ड्रिंक्समध्ये दारू मिक्स केलेली आहे. परंतु होतं काही वेगळंच. आता हे जे केलेलं आहे, जे घडलेलं आहे त्या सगळ्या प्रकारामुळे स्वानंदी समर यांच्यातील नातं एकदम असं घट्ट बनलेलं आहे. विण दोघातीलही तुटेना यांची मात्र आता तशीच अवस्था झालेली आहे. दोघा वाचून राहायला तयार नसतात. जेव्हा आता किमयाही समरचे कान भरते, काय तुझी बायको काय वागते, सगळ्या पार्टीत तिने तमाशा करून ठेवला, असं कुठं असतं का. समर म्हणतो की हे बघ, तू तिच्याबद्दल एकही शब्द बोलू नकोस, कारण स्वानंदी कशी आहे मला माहिती आहे. तू चुकीचं वागत होते, तुझ्यामुळे तिला इतकं टेन्शन आलं आणि त्या टेन्शनमध्ये ती दारू प्याली. परंतु ती स्वतःहून दारू प्याली नसेल, तिला कोणीतरी मुद्दाहून पाजले असेल. माझा स्वानंदी मॅडमवर पूर्ण विश्वास आहे. तू स्वानंदीला नाव ठेवण्याचा प्रयत्न करू नकोस. परंतु म्हणजे बरं झालं, एका दृष्टीने मात्र आता ते छान झालं, कारण स्वानंदीच्या मनातील सगळं काही मला बोलून दाखवलं. त्यामुळे मी तर खूप खुश आहेच. पण त्या दिवशी रात्री आमच्यामध्ये जे काही घडलं तर ते आम्ही कुणाला सांगू शकत नाही. त्यावरती किमया म्हणते की अरे ती तुझ्या अगदी कम्फर्टेबलची तरी आहे का, आणि तू तिचा विचार करतो, तू तिची लायकीसुद्धा तुझ्या जवळ उभी राहण्याची नाही. त्यावरती समरला आणखीनच राग येतो. समर किमयाला म्हणतो की हे बघ, आत्तापर्यंत स्वानंदी तुला बोलली, पण जे काही ती बोलली ना ते योग्य होतं. आता मात्र मी तुला या घरामध्ये ठेवू शकत नाही. काही झालं तरी आता किमया तू जाऊ शकते, कारण मी तुला खूप पाहुणचार दिला, एक मैत्रीण म्हणून तुझं खूप स्वागत केलं, तुला खूप अगदी या घरामध्ये काय हवं काय नको सगळं काही ऐकून घेतलं. पण आता तू जास्तच ओव्हर चालते, त्यामुळे तुझा हा ओव्हरपणा खूप वाढलेला आहे. मला काही झालं तरी आता मात्र तू या घरामध्ये नको आहे, कारण तुझ्यामुळे स्वानंदी मॅडमला फार त्रास होतो आणि तू त्यांना त्रास देण्याचा काही चान्स सोडत नसते. तेव्हा आता किमयाला फारच राग येतो. किमया म्हणते की म्हणजे तुझ्या फालतू बायकोसाठी तू मला झिडकारतो, पण याचे परिणाम फार वाईट होतील, मी तुला नाही सोडणार. समर म्हणतो की ठीक आहे, तू आता जाऊ शकते, तुला काय धमकावायचं आहे ते धमक, परंतु मी तुझं खूप काही ऐकलं. तू मला बळजबरीने जवळ ओढण्याचा प्रयत्न करत होती, त्यामुळे स्वानंदी मॅडमचे अगदी जलसी फील होऊन मात्र त्यांना खूप राग येत होत्या. पण तरीसुद्धा त्या सर्व काही सहन करत राहिल्या, कारण तू या घरची पाहुणी आहे म्हणून तुझ्या मान राखत राहिल्या. परंतु आता जे झाले ते झाले. किमया, मी तुझ्यासमोर हात जोडतो, तुझी माफी मागतो, पण तू आता या घरातून जाऊ शकते. तेव्हा आता किमयाला फारच राग येतो. किमया लगेच आता समरशी असणारे संबंध तोडते आणि आपली बॅग वगैरे भरून ती आता तेथून कायमची निघून जाते. स्वानंदीला फारच आता छान वाटत असतं. त्यानंतर आता इकडे अंशुमनचे हे इकडे ह्या चिंगीबरोबर गुलछडी उडवण्याचं काम चालूच असतं. आणि तो आता जसजसे तिच्याबरोबर दिवस घालवत असतो तसतसे मात्र तिचा आता त्याला कंटाळा यायला सुरुवात होते. तो चिंगीला आता जरा लांब ढकलण्याचा प्रयत्न करत असतो, पण चिंगीला असं वाटतं की तो आपल्यावर नक्की खूपच प्रेम करतोय. चिंगी आता त्याच्यामध्ये पूर्णपणे गुंतून गेलेली आहे. त्यानंतर आता इकडे समर स्वानंदीला त्या दिवशी जे काही घडलेलं आहे तर ते सांगण्याचा प्रयत्न करत असतो. स्वानंदी मात्र आता
सगळेजण आपल्याला असं का विचारत असतील, नक्की त्या दिवशी काय घडलं होतं, आपण असं काय पेलं होतं आणि राजवाडे आपल्याला असं का म्हणतात, घरातील सगळेजण असे का विचारत आहे. आजीसुद्धा माझ्याशी थोडंसं कमीच बोलतात आणि काकू तर खूपच असतात. नक्की काहीतरी त्या पार्टीमध्ये घडलं होतं का, आणि काही झालं तरी मला राजवाड्यांशी या विषयावर बोलायला हवं. आणि तेवढ्यात मात्र रोहनचा कॉल येतो. आता ती कॉल उचलते. रोहनला म्हणते की काय रे रोहन, काय झालं, तू का मला इतके कॉल करत होतास. त्यावरती रोहन विचारतो की ताई तू कशी आहेस, आता ठीक तर आहेस ना, कारण त्या दिवशी पार्टीमध्ये तू जे काही वागलीस ना ते खरंच एक अगदी म्हणजे लज्जास्पद होतं. म्हणजे असं काहीतरी वागशील मला खरंच म्हणजे वाटलं नव्हतं, पण तू असं का वागलीस. आणि नक्की ती किमया गेली का घर सोडून. ती किमया म्हणजे तुझी जलस्वीचं कारण होती, पण त्या दिवशी नक्की काय झालं होतं ताई. स्वानंदी विचारते की काय रे रोहन, तू मला असं का विचारतोस, नक्की काय घडलं होतं त्या दिवशी. मला तर काहीच आठवत नाही, पण माझं डोकं मात्र जड पडलं होतं. पण समर सरांनी मला आत्ताच कॉफी म्हणजे दिली आणि ती कॉफी पिऊन जरा मला बरं वाटलं. आणि तुला सांगू का, तुझे समर सर ना माझी फार काळजी घेतात. मला काय हवं काय नको सगळं काही बघतात. आणि त्या किमयालासुद्धा त्यांनी अगदी या घरातून काढून दिले. ती कायमची निघून गेली, बरं झालं एका दृष्टीने. पण मला सांग, अरे त्या दिवशी नक्की काय घडलं होतं. स्वानंदी आता विचारतच असते. बाबा म्हणते की स्वानंदी तुलासुद्धा नाही आठवत का, तू त्या दिवशी नक्की काय प्याली होती बरं, तुला आठवतं का, तुला कोणी काही दिले होते का. तेव्हा ती विचार करत असते. पण तेव्हा तिला आठवतं की अंशुमनने नक्की आपल्याला पिण्यासाठी ज्यूस दिलेला होता, ड्रिंक्स दिलेलं होतं. पण त्या ड्रिंक्समध्ये आता आपल्याला तर काही नाही, त्याची चव तर वेगळीच लागत होती. मग नक्की त्या ड्रिंक्समध्ये दारू तर मिक्स केलेली नसेल ना, असं आता स्वानंदी विचार करत आहे. पण तेवढ्यात आता स्वानंदीला आता मळमळायला सुरुवात होते. तिला उलट्या वगैरे होत असतात. ती आता घाईने धावतच जाते. ती म्हणते की मला असं का होतं, मला काहीच का कळेनासं होत आहे. कारण आता म्हणजे माझा महिनासुद्धा उलटून गेलेला आहे आणि प्रेग्नन्सीसुद्धा म्हणजे असं काहीतरी होतं असतं. परंतु माझी MC वगैरेसुद्धा अजूनपर्यंत नाही आलेला आणि पार्टी झाल्यापासून आता जवळपास महिना होत आला. परंतु मला आठवत नाही की नक्की त्या दिवशी काय घडलं होतं आणि राजवाडेसुद्धा सांगायला तयार नाहीत. आणि आता मात्र मला असं मळमळल्यासारखं का होतं. रोहनसुद्धा मला त्या दिवशी तेच विचारत होता. आणि हे सगळं काही स्वानंदी आता विचार करत असते. महिना उलटून गेलेला असतो, पण स्वानंदीला आता उलट्या होत असतात. सारख्या तिला उलट्या होतात, पण कोरड्या होतात. तिला आता गरगरायला होतं आणि त्याच वेळेस ती आता चक्कर येऊन ते खाली पडणार. तोच लगेच आजी, मलिका हे सगळेजणी तेथे असतात. तेव्हा आता घाईने त्या स्वानंदीला म्हणतात की काय झालं स्वानंदी, तुला का चक्कर आले. आजीचा जीव मात्र अगदी पूर्णपणे धाकधूक करत असतो. तिला स्वानंदीची काळजी वाटते. नक्की काय झालं असं स्वानंदीला, तिला असं चक्कर वगैरे काय येत असतील. आणि तसं म्हणायचं गेलं तर समर आणि स्वानंदी यांच्यामध्ये ते नातंच नाही. मग नक्की आता हे कसं आपण मानू शकतो की स्वानंदी प्रेग्नेंट आहे म्हणून. पण लगेच आजी म्हणते की मलिका तू डॉक्टरांना फोन कर, घाईने डॉक्टरांना बोलून घे. आणि त्याचवेळी स्वानंदीला चेक करण्यासाठी डॉक्टर येतात. डॉक्टर म्हणतात की हे बघा, काही काळजी करू नका, सगळं काही ठीक आहे. आणि तुमच्या घरात एक आता गुड न्यूज आहे, कारण तुमची जी सुनबाई आहे स्वानंदी आता आई होणार आहे. तर हे ऐकल्यानंतर आजीचा आनंद गगनात मावेनासा होतो. आजीला आनंदाचा धक्का बसतो. परंतु इकडे मलिकाच्या बाबतीत होतं तर काय, तिला पूर्णपणे शॉक बसतो. तिला एक क्षण असं वाटतं की हे काय झालं, आपण काय करत होतो. आणि नक्कीच त्या दिवशी काहीतरी घडलं असेल, ज्या दिवशी ह्या अंशुमनने आता खरंच त्याला अकलीचा भाग कमीच आहे. त्याने मात्र स्वानंदीच्या ड्रिंक्समध्ये दारू मिक्स केली होती आणि नशेमध्ये स्वानंदी समोरच्या खूपच जवळ आलेली होती. मग त्या दिवशीच असं काहीतरी यांच्यामध्ये घडलेलं आहे. आता मलिकाला काय करावं आणि काय नाही काहीच कळत नसतं. ती सारखं आता विचारत असते, आपण ह्या दोघांना वेगळं करण्यासाठी इतके आत्तापर्यंत प्रयत्न केले, पण एकही प्रयत्न आपला यशस्वी झालेला नाही. आता हे सगळं काय होऊन बसलं. आणि आता काही झालं तरी स्वानंदीच्या बाळाला मात्र आपण आता या जगात येऊनच द्यायचं नाही. स्वानंदीच्या जीवावरच आपल्याला उठायचं आहे. परंतु आजीला इतका आनंद झालेला असतो. आजीचा आनंद गगनात मावेनासा होतो. ती डायरेक्ट समरला सांगायला येते, समर अरे तू बाप होणार आहे बाप, आणि मी पणजी होणार आहे पणजी. आता हे ऐकून समरला तर फारच आनंद होतो. समर विचार करतो की त्या दिवशी स्वानंदी मॅडम ड्रिंक्स प्यायल्या होत्या आणि त्या दिवशी मात्र त्यांनी मला त्यांच्या जवळून काही सोडलं नाही.
आणि त्याच दिवशी आमच्यामध्ये जे काही घडायला नको होतं तर तेच घडलं. आणि यात म्हणजे ती माझी हक्काची बायको आहे. आणि जे काही घडलं म्हणजे आत्तापर्यंत मी स्वानंदीला तर बायकोचा हक्क कधी द्यायला तयारच नव्हतो, पण नकळत हे सगळं कधी घडून गेलं. आणि त्याचं आता त्याला थोडंसं हसू येतं. तो गालातल्या गालात हसतो, पण स्वानंदीला काही कळत नसतं. स्वानंदी विचार करते की हे सगळं झालंच कसं, नक्की आता काय झालं असेल आणि का नाही, मला काहीच कळत नाही. राजवाड्यांसोबत मला बोलायला हवं. राजवाडेच फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात. आणि त्याच वेळेस आता सगळेजण बाहेर जातात. आणि सगळेजण बाहेर गेल्यानंतर आता स्वानंदी विचारते की राजवाडे, तुम्हाला एक विचारू का? समर म्हणतो की विचार ना, कशाबद्दल विचारायचं आहे? स्वानंदी विचारते की राजवाडे, आत्ता डॉक्टरांनी जे काही सांगितलं ते खरं वाटतं का तुम्हाला? समर म्हणतो की हो. तर स्वानंदी म्हणते की अहो, हे कसं शक्य आहे? आणि ती लाजत असते. समर म्हणतो की कसं शक्य आहे म्हणजे तुम्ही असं का बोलतात? हे कसं शक्य होऊ शकत नाही? तुम्ही माझ्या बायको आहात ना, मग हे शक्य होऊ शकतं. किती काही झालं तरी आता हे सगळं काही शक्य झालेलं आहे. आणि लवकरच मात्र आता तुम्ही आई होणार आहे, मी बाबा होणार आहे, म्हणून सगळं काही अगदी छान घडलेलं आहे. तुम्ही काही काळजी करू नका. जे काही आनंदाची गुड न्यूज आपल्याला मिळालेली आहे तू खूपच छान आहे. हे ऐकून आता स्वानंदीला ती लाजत असते. ती म्हणते की समरसुद्धा किती खुश आहे. आणि समर आता तिला सांगायलासुद्धा खूप विचार करतो आणि म्हणतो की हे बघा, त्या दिवशी पार्टीमध्ये जे काही घडलं होतं, तुम्ही नशेमध्ये होता आणि नशेमध्ये आता मी तुम्हाला झोपवलं, पण तुम्ही काही माझा हात सोडायला तयारच नव्हतात. आणि मी सुद्धा आता मला जास्त झोप लागल्यामुळे तुमच्या शेजारीच झोपलो आणि बेडवर आपण दोघंही एकत्र झोपलो. आणि तेव्हा हे सगळं कधी झालं तेच मलाच कळालं नाही. आता हे ऐकल्यानंतर स्वानंदी फारच लाजत असते. आणि समर तर तिची फार काळजी घेत आहे. तिला काय हवं काय नको सगळं काही तो बघत आहे. आणि आता स्वानंदीला इतकं छान वाटत असतं की समर किती काळजी घेतो, समर आपली इतकी काळजी घेतो. आणि आपण खरंच म्हणजे इतकी छान गुड न्यूज दिली. आता हे सगळं काही आई आणि बाबांना सांगायला हवं. पण इकडे मात्र आता ह्या मलिकाचे पूर्णपणे होश उडालेले असतात. तिला काय करावं काय नाही काहीच कळत नसतं. ती फक्त सारखा विचार करत आहे आता नक्की काय करावं. ह्या स्वानंदीला आता ह्या घरातून बाहेर काढावं का? नक्की काय झालं असेल? आपण हे सगळं काही मात्र आता म्हणजे जे केलं ते योग्य केलं नाही. आपण ह्या अंशुमनला सगळं काही सांगायला हवं होतं सगळं काही. आणि त्याच वेळेस आता इकडे आता ही स्वानंदी खूप खुश असते. पण आता चिंकीच्या बाबतीत नक्की काय होतं? चिंकी प्रेग्नेंट आहे हे समजताच नक्की असा काय धमाका उडतो आणि हे सगळं झालंच कसं? चिंगी आता अंशुमनचं नाव कसं घेते हे आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण चिंगीच्या बाबतीत अंशुमन कसा तिला लाथाडतो आणि स्वानंदी मात्र तिला कसा न्याय मिळून ह्या अंशुमनचं लग्न तिच्याबरोबर लावते. एकतर आता स्वानंदी आई होणार आहे याचा आनंद सगळ्या राजेवाड्यांच्या घरात झालेला असतो. आजी तर नाचत असते, सगळीकडे पेढे वाटत असते आणि सगळ्यांना दानधर्म करत असते. तिला मात्र आपली नाचून ही आई होणार आहे हे ऐकल्यानंतर तिला इतका आनंद होत आहे. तेव्हा आता मित्रांनो, असेच काही डेली अपडेट्स पाहण्यासाठी लवकरच आपल्या चॅनलवर या. धन्यवाद.